नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा परिसरातून समोर आलेल्या एका प्रकरणाने पालकांची चिंता वाढवली। मागील 4 वर्षापासून 22 वर्षाचा मुलगा अल्पवयीन बालकांना युवकांना धमकावून लैंगिक छळ करत होता। त्याच्याशी प्रथम मैत्री करणे आणि त्याचे फोटो काढून त्याच फोटोला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून त्याला अश्लील पद्धतीने एडिट करून व लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ बनवून धमकावत होता। काही बालकांना फिरायला शहराच्या बाहेर नेऊन जबरदस्ती लैंगिक छळ करून व्हिडिओ बनवत असे। या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचला आणि नराधमाला ताब्यात घेतलं। नेमके प्रकरण आहे का? या प्रकरणाचा शोध लागला कसा? हा आरोपी एकटाच होता का? या प्रकरणात त्याला कोणी मदत केली का? पीडित मुलाशी संपर्क साधण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी आणखी कोणी सहभागी होता का? याविषयी सविस्तर जाणून घेऊ। नमस्कार, मी पंकज, आपण पाहतात बोल भाई। नंदुरबार शहरातील रायसिंगपुरा परिसरातील 22 वर्षीय चेतन प्रकाश कोळी याच्यावर अल्पवयीन मुलाशी संबंधित गंभीर आरोप करण्यात आले। हा स्वतः ओळखीच्या लहान मुलाशी मैत्री करून त्याच्यासोबत बोलून त्याचा विश्वास संपादन करत होता। गरज पडल्यास त्यांना काही पैसे, साहित्य, खाण्याच्या वस्तू देत असे। मैत्री घट्ट झाल्याने त्याचे फोटो व व्हिडिओ घेऊन त्याच फोटोला वेगवेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये टाकून त्याला अश्लील पद्धतीने एडिट करत असे व हेच फोटो दाखवून धमकावत होता। तर काहींना ठरलेल्या ठिकाणी फिरायला नेऊन तिथे जबरदस्तीने अश्लील कृत्य करून ते कृत्य मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत असे व हेच रेकॉर्डिंग दबाव व धमकावण्याकरता वापरत असे। घरी आईवडिलांना सांगितल्यास हे सर्व व्हिडिओ तुझ्या मित्राला दाखवण्यात येईल अशी धमकी देत होता। असे एकूण 51 अल्पवयीन बालकासोबत घडल्याची माहिती आहे। यात काही युवकांचाही समावेश असल्याची शंका आहे। हे कृत्य 2022 पासून सुरू असल्याचे मोबाईलमधून दिसून आले। हा आरोपी चेतन प्रकाश कोळी हा विकृत मानसिकतेचा असल्याचे म्हणले जाते। अश्लील कृत्य करण्याची याची जागा निश्चित होती। लहान बालकांना अशा ठिकाणी नेत होता त्या ठिकाणी कोणीही येणार नाही। अश्लील कृत्य करतानाचे व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत असे। एकाच बालकावर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा अनैसर्गिक लैंगिक कृत्य केलेलं आहे। भीतीमुळे कोणीच तक्रार देण्यास समोर येत नव्हता, पण ही बाब गुप्त यंत्रणेकडून नंदुरबार पोलिसांना मिळाली। मग पोलीस कॉन्स्टेबल स्वतः तक्रारदार बनून प्लॅन आखला। चेतनचे संभाव्य ठिकाणाचे शोध घेऊन त्या ठिकाणाची चौकशी केली। त्याच्या सभोवताल पोलीस सिव्हिल ड्रेसमध्ये राहत असत याची भनकही चेतनला नव्हती। 6 ऑगस्ट रोजी चेतन एका अल्पवयीन मुलाला भेटण्यासाठी भोनेफाटा परिसरातील पपईच्या शेतात येणार असल्याची पक्की माहिती शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली। त्यांनी तातडीने वरिष्ठांना कल्पना देऊन विशेष पथकाची स्थापना केली। सगळे पोलीस साध्या वेशात होते। काही शेतमजूर बनले, काही बाईकवर फिरत होते तर काही शेताच्या बाजूला लपले होते। साध्या वेशातील पोलिसांनी परिसरात सापळा रचून चेतन घटनास्थळी पोहोचताच त्याला रंगेहात ताब्यात घेतले। लगेच त्याचा मोबाईल जप्त करण्यात आला। मोबाईल बघताच पोलिसांना धक्काच बसला। त्यात 1000हून जास्त अश्लील फोटो होते। सध्या तो पोलिसांच्या कोठडीत आहे। त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी चेतनला कोर्टात हजर करून त्याच्याकडे 1000हून जास्त अश्लील फोटो व 649 व्हिडिओ सापडल्याचे सांगितले जाते। अशा विकृत नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी असे अनेकांचे म्हणणे आहे। चेतनला कठोर शिक्षा मिळावी याकरता पोलीस सबळ पुरावे गोळा करत आहेत। मात्र सर्वात मोठा प्रश्न आहे, चेतन एकटाच होता का? या प्रकरणात त्याला कोणी मदत केली का? पीडित मुलांशी संपर्क साधण्यासाठी किंवा त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यासाठी आणखी कोणी सहभागी होते का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। मोबाईलमध्ये सापडलेल्या डिजिटल पुराव्यामधून या प्रश्नाची उत्तरे शोधण्यास पोलीस प्रयत्न करत असतीलच। मात्र या घटनेमुळे तेथील पालकांच्या मनात वेगळी भीती निर्माण झालेली आहे। या घटनेविषयी व चेतनच्या विकृत मानसिकतेविषयी आपले मत कमेंट्स करून नक्की सांगा। जर आपल्याला व्हिडिओ आवडल्यास एक लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।